आणखीन एक गोष्ट प्रसाद, थँक्यू 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 एका गोष्टीसाठी की प्रसाद आज बोलत बोलत हे सांगितलं की जरंगेच्या शेतामध्ये विदेशी फळ ड्रॅगन असतात. आता मला सांगा, कसा कामगार मोठा झाला पावशेरी पीत पीत, की जरंगेच्या ज्या मागण्यांच्या बाबतीमध्ये बोलल्या चाललंय त्या मागण्या ह्या संविधानाशी संबंधित नाहीत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की कास्ट स्क्रुटिनी कमिटी झटपट 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 जे बोलत चाललंय फटफट फटफट द्या, असं जो मनोज जरंगे बोलत आहे, मला त्यांना सांगायचंय की आमच्या गुराखी शब्दात सांगत आहे, ऐका. जरंगे काय म्हणतंय, संविधानाला बाजूला करा म्हणल्यासारखं म्हणतंय आणि कास्ट व्हॅलिडिटी फट 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 द्या म्हणतंय. परसाकडीच्या आधीचा आवाज नसतंय र जरंगे, परसाकडीच्या आधीचा आवाज नसतंय. समजून घे जरंगे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध जाऊन काही करता येत नसतंय. हे पोटशूळ नाही, ही सत्यता आहे, ही गंमत नाही, हे वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारावं लागतंय. त्याच्यामुळे म्हणतो आपण जातीवादी म्हणून होऊन चालणार नाही, कारण कास्ट स्क्रुटिनी कमिटीचा निर्णय हा मान्यच करावा लागतो आणि ती कमिटी म्हणजे जरंगेचे मित्र परिवारातले हे रेतीवाले नसतात. आज आणखीन एक गोष्ट प्रसाद, थँक्यू 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 एका गोष्टीसाठी की प्रसाद आज बोलत बोलत हे सांगितलं की जरंगेच्या शेतामध्ये विदेशी फळ ड्रॅगन असतात. आता मला सांगा, कसा कामगार मोठा झाला पावशेरी पीत पीत, किती महान उदयनं आमच्या उदय झाला आणि फळ रोपही काय लावू लागला, ड्रॅगन लावू लागला, विदेशी ड्रॅगन लावू लागला. सांगायचं तात्पर्य, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत बोलक्या आहेत.